अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे जया एकादशी. तर प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं नाव असतं आणि त्याचं महत्त्व पण वेगवेगळं असतं. तर आज जया एकादशी आहे आणि प्रत्येक एकादशीला प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की श्री भागवताचं पारायण नक्की करा. कारण हे पारायण पितृदोष आपलं कमी करतं. कितीही प्रखळ पितृदोष असू द्या, हळूहळू कमी होण्यास मदत होत असते. त्याच्यामुळे ह्या ग्रंथाचं पारायण आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर भगवान विष्णूसुद्धा आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होते आणि जिथे भगवान विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मी असते आणि माता लक्ष्मी ज्यांच्या घरात असते त्यांच्या घरावरलं आर्थिक संकट दूर होत असतं किंवा पैशाचे काही प्रॉब्लेम असतील तर ते सर्व काही दूर होत असतात. त्याच्यामुळे ह्या ग्रंथाचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक एकादशीला त्याचं पारायण केलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 2 फेब्रुवारीला आहे गुरुप्रतिपदा, म्हणजेच आपल्या गुरूंचा एक उत्सव, एक वेगळ्या अवतारी. कारण बघा, देव एकच आहे पण त्याचे वेगवेगळे अवतार आहेत. कारण भगवान विष्णूंनी भरपूर असे अवतार घेतलेले आहेत. तर असं हे गुरुप्रतिपदा कशी साजरी करायची त्याची थोडक्यात माहिती बघूया. त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुप्रतिपदा म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं शैलगमनास जाण्याचा दिवस. तर हा दिवस म्हणजे त्यांनी एक वेगळा अवतार धारण केला होता. म्हणजे गुप्त रूपामध्ये त्यांचं कार्य सुरूच होतं आणि आजही सुरूच आहे. जसं महाराजांचं सुद्धा कार्य सुरूच आहे, आपल्याला दिसत नाहीये पण त्यांचं कार्य सुरूच आहे. त्यांनी सांगितलेच आहे की मी गया नाही जिंदा हो, आणि त्याची प्रचिती ते वारंवार आपल्याला देत असतात. तर 2 फेब्रुवारीला आपल्याला काय सेवा करायची तर बघूया. तर बघा, इसवी सन 1528च्या कालखंडात कारंजा म्हणजे विदर्भामध्ये श्री दत्तात्रेयांनी एक आगळा वेगळा अवतार धारण घेतला होता आणि भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 100 वर्षीय संपूर्ण भारत भ्रमण करून 50 वर्षे श्री क्षेत्र गंगनापूर येथे वास्तव्य करून एक महान तीर्थक्षेत्राची निर्मिती करून दिली. निज गमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गंगनापूर येथे सेवेकऱ्यासाठी त्यांनी ठेवल्या. कारण सेवेकऱ्यांचा प्रश्न ते सोडत होते आणि त्यांना सेवेकऱ्यांची त्यांच्यावर श्रद्धा बसली होती की नाही, आपले काहीतरी चांगलंच काम करता येते. तर याच्यासाठी ते जाते वेळेस म्हणजे बरेच सेवेकऱ्यांना म्हणजे सगळ्यांनाच असं अश्रू अनावर झाले होते. म्हणजे त्यांना असं झालं की आता तुम्ही जाताय तर आमचं कसं होईल? म्हणजे त्यांना भीती वाटू लागायला लागली. तर त्यांनी जात्या वेळेस त्यांच्या निर्गुण पादुका तिथे ठेवल्या की त्यांनी सांगितलं की या निर्गुण पादुकाद्वारे मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. त्याच्यामुळे त्या पादुका आजही तिथे आहेत आणि आपण जर तिथे गेलो तर आपल्याला त्याची प्रचिती तिथे गेले की नक्कीच येते. त्याच्यामुळे तुम्ही जर नसलं गेला तर अजून एकदा तरी तिथे जाऊन त्याची प्रचिती घ्या. काळापासून परकीय सत्तांचा नाश व हिंदू राजसत्तेचा उदय झाला. भगवंताचा हा अवतार 150 वर्ष कार्यरत होता. त्या आपल्या स्वामी मार्गामध्ये 12 महिने जे का 12 उत्सव साजरे केले जातात त्या उत्सवामधला हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. तर प्रत्येक केंद्रामध्ये सेवा घेतली जाते आणि तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही स्वतः घरी वैयक्तिक सेवा सुद्धा करू शकता. फक्त सेवा करण्याला महत्त्व आहे. तर काय करायचं आहे त्या दिवशी, गुरुचरित्र ग्रंथ याच्यामधले तुम्हाला 2 अध्याय वाचायचे आहेत त्या दिवशी. तर हे अध्याय कसे वाचायचे तर बघा, आपल्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो मूर्ती असतो, त्याला स्वच्छ पुसून, मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करा, देवपूजा करून घ्या. त्याच्यानंतर त्यांना गोडाधोडाचा नैवेद्यामध्ये घेवड्याच्या शेंगा आवर्जून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच बसून या गुरुचरित्रामधले 2 अध्याय वाचायचे आहेत. सर्वात प्रथम अगोदर स्वामींची 11 माळी जप घ्यायचा. स्वामी चरित्र सारामृत पॉसिबल असेल तर पूर्ण ग्रंथ वाचा, नसेल तर 3 अध्याय वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रामधला 51 व 52वा अध्याय म्हणजे हे 2 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. घरातली व्यक्ती असतील तर त्यांना आपल्या शेजारी बसायला लावायचं, त्यांना ऐकायला लावायचं आणि ऐकायला जाईल अशा आवाजात आपण वाचायचा. हे 2 अध्याय वाचायचे आणि त्याच्यानंतर स्वामींची आरती घ्यायची आहे. तर असा गुरुप्रतिपदा तुम्हाला, तर असा हा उत्सव तुम्हाला साजरा करायचा आहे खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर नक्की कोणतंही काम न स्वार्थासाठी केलं जात नाही, निस्वार्थ काहीतरी केलं पाहिजे, मग त्यामधली सेवा का असेना. तर गुरुप्रतिपदा तुम्ही अशा प्रकारे साजरी करा. काही मागू नका तुम्ही, फक्त त्या दिवशी आपल्याला गुरुप्रतिपदा साजरी करायची म्हणून ती साजरी करा आणि फक्त सेवा करा.
बघा तुम्हाला भरपूर असं काही महाराज देत असतात. कारण आपण जर निस्वार्थ कोणतंही कार्य जर केलं तर त्यामधलं जे फळ असतं ते अधिक पटीने आपल्याला भेटत असतं. कारण भगवंत सुद्धा आपल्याला बघत असतो की हा सेवा कसं करतो म्हणून. आणि आपण त्याच्यामध्ये काहीतरी मागितलं की देवाला सुद्धा कळतं की नाही याला पाहिजे होतं म्हणून यानं केलं. आणि आपण जर काही मागून न मागता जर सेवा केली तर भगवान त्याला वाटतं अरे याला काहीच नव्हतं पाहिजे तरी याने माझी सेवा केली, माझी आठवण केली. मग भगवंत आपल्यावर अजून खुश होतो आणि मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची तो कमी पडू देत नाही. आणि याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्ही तशी सेवा करून बघा. मी तर म्हणे कोणती सेवा मग करा की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.